नमस्कार. श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा इथे मी पाठीवर आकृती तुम्हाला आखून दाखवलेली आहे. चला तर आपण समजून घेऊयात. तर बघा हे 32 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची समजायचं आहे, कटिंग आहे. तर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते बघूयात. तर बघा सर्वात आधी आपण इथून इथे उंची घेतलेली आहे 14 इंच, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा 14 इंच आपण उंची घेतल्यानंतर इथे आपलं शोल्डर आलेला आहे इथे 5 इंच, ठीक आहे. तर 5 इंच शोल्डर आलेला आहे. तर मैत्रिणींनो शोल्डर घेतल्यानंतर काय करायचं, इथून थोडंसं असं अर्धा इंच क्रॉस जायचं आहे. हे बघा इथे थोडंसं असं अर्धा इंच क्रॉस जायचं आहे. हे बघा इथं अर्धा इंच आलेला आहे आपलं. हे बघा या एका बाजूने अर्धा इंच आलेला आहे. आपण गळा कटिंग करतो इथपासून, तर इथे आपलं किती आलेलं 2 ते 3च लाईन कटिंग होणार आहे आपलं कटिंग झाल्यानंतर. तर आपल्याला प्रॉपर आपलं शोल्डर सुद्धा उतरणार आहे अर्धा इंच शोल्डर डाऊन गेल्यानंतर, ठीक आहे. त्यानंतर गळा घेतलेला आहे इथे मी 6 इंच. तुमचा जेवढा गळा आहे तेवढा तुम्हाला इथे घ्यायचा आहे. तर बघा इथे 6 इंच मी गळा घेतलेला आहे आणि गळ्याला इथे गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, तुम्हाला हवा जो आकार हवा असतो तो तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर बघा इथे शोल्डर घेतलेला आहे मी 5.5 इंच. हे बघा इथून इथपर्यंत हे घेतलेलं आहे मी 5.5 इंच, ठीक आहे. 5.5 इंच मी इथून इथे शोल्डर घेतलेला आहे. त्यानंतर बघा हे इथून इथे अर्धा इंच मी आपण जसं शोल्डर डाऊन केलेलं आहे तिथून इथे मी अर्धा इंच शोल्डर डाऊन केलेला आहे. आणि त्यानंतर पहिल्या गोलाईचा आकार दिलेला आहे इथून इथपर्यंत 1 इंच. आणि हे बघा दुसरा आकार इथून इथपर्यंत मोजायचा आहे डबल 2.25 इंच, 2 इंच आणि 2 लाईन, ठीक आहे. तर बघा हा गोलाईचा आपलं कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. त्यानंतर हे बघा ही आहे पाठीमागच्या गोलाईचा आकार आणि हा आहे फ्रंट गोलाईचा आकार. तर पाठीमागच्या गोलाईचा आकार अगदी इथून बघा फिटिंग होतं तिथपासून मी अगदी असं थोडंसं खाली जाऊ दिलेली आहे. अगदी यालाच जर भिडून तुम्ही अशी गोलाई केली तर काय होतं, आपलं ब्लाऊजची कटिंग बिघडते. अगदी थोडंसं 2 लाईन मी अशी खाली आकार जाऊ दिलेला आहे, ठीक आहे. आता बघा आता इथे मी साईज आहे आपली 32 ते तर झालेलाच आहे. कमर घेतलेली आहे इथे मी 28. तर बघा कमर 28 घेतलेली आहे. आता काय करायचं, 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन मी देऊन घेतलेलं आहे. इथे 1.5 इंच आणि इथे 1.5 इंच, ठीक आहे. आता बघा हे आता इथून इथपर्यंत डॉट पॉइंट घेतलेला आहे. डॉटची उंची बघा 11 इंच. इथून इथे 32 साईजसाठी इथपासून तर इथपर्यंत 11 इंच मी डॉटची उंची घेतलेली आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर परत 1 इंचाचं मार्जिन करायचं. इथे समजा 1 इंच आपलं इथे आलं, त्यानंतर असं जिथून 1 इंच आलं तिथून वरती आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर खाली सुद्धा असा आकार देऊन घ्यायचा, ठीक आहे. आता बघा 1 इंचाचं आलं आणि सरळ ही जी लाईन आहे ती सरळ आपल्याला इथे ओढायची असते. 11 इंच आल्यानंतर इथे पॉइंट आपला बरोबर सरळ खाली रेषेव द्यायची आहे. आणि इथे बघा मी आधीच 1 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे, ठीक आहे. आपली जेवढी उंची आहे तर तयार उंची हवी आहे आपल्याला 14 इंच, तर घेतलेलं आहे आपण 15 इंच. आणि 15 इंच घेतल्यानंतर परत 1 इंचाचं मार्जिन करून इथे एक्स्ट्रा लाईन ओढून घ्यायची आहे, ठीक आहे. आता बघा इथून इथे मी काय केलेलं आहे 3 इंचाचा डाट घेतलेला आहे, ठीक आहे. इथून इथे मी 3 इंचाचा डाट घेतलेला आहे. तर बघा तुम्हाला जास्त पफ क्रिएट हवा असेल तर तुम्ही तो थोडा वाढवून सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे. 3.5 घेतलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण बघा इथे जेवढा डॉट पॉइंट घेतलेला आहे तिथे इथे वाढून घ्यायचा आहे. तो हा आपला कपडा कटिंग होणार आहे. बघा हा पूर्ण कपडा जो आहे तो आपला असा कटिंग होऊन जाणार आहे 3 इंच, बघा, ठीक आहे. इथे हा जो आहे हा कपडा पूर्ण आपला कटिंग होऊन जाणार आहे. तर कटिंग झाल्यानंतर आपल्याला शिल्लक कपडा हवा असतो. तर इथे मी 3 इंच घेतलेला आहे. इकडून इथे वाढून घ्यायचं. तुम्ही 3.5 घेतलेला असेल तर 3.5 वाढून घ्यायचं. आणि हे बघा हा डाट जोडण्यासाठी इथे मी 1.25 इंच मार्जिन वाढवून 1 इंच आणि 2 लाईन वाढवून घेतलेला आहे. ते सुद्धा इथे हे बघा आपण हा प्रिन्सेस कटोरी आणि प्रिन्सेस कट भाग जेव्हा जॉईन करतो तेव्हा आपला कपडा इथे इकडून बाजूने अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच म्हणजे 1 इंच कपडा लागतं. तर बघा इथे मी 2.25 इंच घेतलेला आहे. बघा आपल्याला वरतून सुद्धा पफ जर क्रिएट हवा असेल तर अशा पद्धतीने थोडंसं कटिंग करताना करायचं आहे. आणि हे बघा एवढा पार्ट इथे
कटिंग करून घ्यायचं आहे, अगदी कळत न कळत. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हे मार्जिन इथे देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे देऊन घ्यायचं आहे इथे बघा शोल्डर आपला हुक आय पट्टी देतो तिथे वरती मी थोडंसं जाऊ दिलेलं आहे. तर हुक आय पट्टी आपल्याला व्यवस्थित थोडी छोटी हवी असेल तर इथे वरती असं अर्धा इंच जाऊ द्यायचं आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.